तर राम राम मंडळी, जय खानदेश. मी तुमचा लाडका पप्पू. तर रोजच्या नियोजनानुसार आपण निघालो आपल्या दुकानाकडे, कारण की आपल्याला उशीर होऊन गेला होता. मग आपले मोठं बंधू त्यांनी दुकान वगैरे ओपन करून घेतली होती. सगळं सामान वगैरे एकदम व्यवस्थित रचून दिला होता. मग त्यांना म्हटलं तुम्ही घरी जा, मी थांबतो दुकानावर. तर दुकानावर थांबलेलं होतं. मग सगळं कस्टमर वगैरे पण चालूच होते आपले. म्हटलं चला काम किती काय झालंय बघून घेऊ. कसं आहे, कारागीर आलेले नव्हते. मग तेवढ्यात आपले मालक पण येऊन गेले. मालकांच्या माग एक कारागीर दादा ते पण येऊन गेले. मग ते म्हणा आम्हाला तार लागणार आहे. मग त्यांच्यासाठी तार वगैरे आणून दिला मस्तपैकी. मग आपले कस्टमर चालूच होते. मग मालकांना म्हटलं मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे. सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान वगैरे ओपन करून घेतले. मस्त सगळी साफसफाई वगैरे करून घेतली, दिवाबत्ती करून घेतली. मग परत म्हटलं चला आपले जयदादा ते आलेले आहेत, मग जयदादा त्यांचं काम करून दे म्हटलं. मग जयदादा त्यांचं काम वगैरे करून दिलं. त्यांना पण काम वगैरे एकदम मस्त आवडून गेलं. एकदम फिनिशिंगमध्ये तुम्ही बघू शकता. मग तेवढ्यात आपले कस्टमर चालू होते. आपले कस्टमर चालू राहतील तेवढं तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून द्या. म्हटलं चला आपल्याला उशीर होऊन गेला, जेवण करायला जायचं आहे. दुकान वगैरे मंगल करून घेतली, परत निघालो आपण आपल्या घराकडे. घरी गेलो, घरी जेवण वगैरे करून घेतलं. मग तेवढ्यात आपले बालाजीवाले दादा ते आले आणि गोपाल कुरकुरेवाले दादा ते पण येऊन गेलेले होते. म्हटलं चला मोठ्या बनवून त्यांना पाठवावं लागेल, ते मोठ्या बनवून त्यांना बोलवत आहे म्हटलं. मग दुकानाकडे गेलो. दुकानावर जाऊन मोठ्या बंधूंना म्हटलं तुम्ही जा आता तिथं माल वगैरे घ्यायचा आहे म्हटलं. मग मोठे बंधून ते निघाले. मग तेवढ्यात ते कारागीर दादा ते म्हणे मला इनो देऊन द्या म्हणे. मग कारागीर दादा त्यांना इनो वगैरे देऊन दिला. त्यांनी इनो वगैरे घेऊन घेतला. तेवढ्यात आपले ओम दादा ते आले भेटायला. मग त्यांना हाय हॅलो करून घेतलं. मग कस्टमर चालू होते, कस्टमर काढत होतं. तेवढ्यात मोठे बंधू होते त्यांच्यासाठी चहा वगैरे घेऊन आले. मग त्यांना चहा वगैरे देऊन मोठे बंधू निघाले घराकडे. मग कस्टमर चालू होते. मग कस्टमरांना सगळं सामान वगैरे देत होतो. तेवढ्यात आपले मालक पण येऊन गेले. मग मालकांना म्हटलं तुम्ही आता दुकानावर थांबा, मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे. सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान वगैरे एकदम मस्त टकाटकाने पटापट ओपन करून घेतली. तो आपले कस्टमर चालू होऊन गेले. मग कस्टमरचं काम वगैरे एकदम मस्त फिनिशिंगमध्ये करत होतो. मग तिथं एक भाऊ फ्री फायर खेळत होता. मग त्याला म्हटलं फ्री फायर नको खेळू, तिथं आपल्या गोमातेचा अपमान झालेला आहे. आपण हिंदू आहोत ना, तर आपल्या हिंदू धर्माचा अपमान अजिबात सहन नाही करायचा. तर कसं काय वाटलं पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय खानदेश.